मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना मसदी येथील ग्रामसेवक, धुळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। जिंदाल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेना ठाकरे गट व शेतकऱ्यांतर्फे बैलगाड्या सोडून रस्ता रोखत करण्यात आले आंदोलन। लघु उद्योग भारती धुळेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत रक्त दंत नेत्र तपासणी शिबिर संपन्न। 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना नवापूर पोलीस ठाण्याचा लाचखोर पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। आणि चंपाबागेतील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्याच्या मालकी हक्कासंदर्भात प्रशासन न्याय देत नसल्याचा करण्यात आला आरोप। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील मसदी येथील ग्रामसेवक मेघश्याम रोहिदास बोरसे यास तक्रारदार यांच्याकडून 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले आहे। त्याच्या विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साक्री तालुक्यातील मसदी येथील ग्रामसेवक मेघश्याम रोहिदास बोरसे यास 50,000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्या विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे मसदी येथील रहिवासी असून त्यांची पत्नी मसदी ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत। तक्रारदार यांची पत्नी अशिक्षित असल्याने त्यांच्या वार्डात विकास कामे मंजूर होण्याकरता त्यांच्या पत्नीच्या वतीने तक्रारदार हे सरपंच व ग्रामसेवक मेघश्याम बोरसे यांना वेळोवेळी भेटून पाठपुरावा करीत होते। तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेऊन त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वार्डातील उर्दू शाळेस संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेवर ब्लॉक व शाळेच्या मुलामुलींकरता सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळण्याकरता अर्ज देऊन त्यांना विनंती केली असता ग्रामसेवक बोरसे यांनी सदर कामाचे अंदाजपत्रिकेत 12 लाख रुपये किमतीच्या 20% 2,40,000 रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल असे तक्रारदार यांना सांगितले होते। तक्रारदार यांना ग्रामसेवक बोरसे यांना त्यांच्या मागणीप्रमाणे लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 4/3/2024 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। सदर तक्रारीची दिनांक 7/3/2024 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेवक मेघश्याम बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 2 लाख रुपये लाचेची मागणी करून सदर रकमेपैकी 50,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले होते। गुरुवार दिनांक 25/4/2024 रोजी सापळा आयोजित केला असता ग्रामसेवक बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 लाख रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 50,000 रुपये मसदी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। त्याच्या विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागोल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केली। मसदी ग्रामपंचायत या ठिकाणी आज अँटी करप्शन धुळेच्या पथकाने एक सापळा कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी जे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी मेघराज बोरसे यांना 50,000 रुपयाची लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये जे कोणी तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नी या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या वार्डामध्ये जे काही विकास काम करायचे होते, पेवर ब्लॉक आणि मुलींचे काही शौचालयाचे कामकाज त्यांना विकास कामं करायचे होते, त्यासाठी त्यांनी विनंती अर्ज सादर केलेला होता ग्रामपंचायतीला। परंतु जे काम होतं विकास काम ते 12 लाख त्याची अंदाजपत्रिकेनुसार किंमत होती आणि जे आरोपी लोकसेवक ग्राम विकास अधिकारी मेघराज बोरसे यांनी तक्रारदार यांना अशी मागणी केली की अंदाजपत्रिकेच्या 20% म्हणजे 2,40,000 रुपये ही रक्कम जो कोणी इच्छुक ठेकेदार असेल त्याच्याकडून आगाऊ स्वरूपात मागून त्यांच्याकडे द्यावी अशी त्यांनी लाचेची मागणी ही 2,40,000 रुपयाची केली होती। तडजोडी अंती 2 लाख रुपये स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आज रोजी 50,000 रुपये लाचेचा पहिला हप्ता म्हणून स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडलेला आहे। त्यांच्या विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही राबवत आहोत। तरी नागरिकांना आम्ही विनंती करतो की ज्या कोणी सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून लाचेची मागणी केली असेल तर आपण अँटी करप्शन ब्युरो धुळे या ठिकाणी संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक 1064 यावर देखील आपण संपर्क करून तक्रार देऊ शकतात।
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा ग्रोथ सेंटर येथे सुरू असलेल्या जिंदाल कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट शेतकऱ्यांतर्फे कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बैलगाड्या सोडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा ग्रोथ सेंटर येथे सुरू असलेल्या जिंदाल कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट व शेतकऱ्यांतर्फे कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बैलगाड्या सोडून आंदोलन करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा ग्रोथ सेंटर येथे जिंदाल कंपनी या नावाने वीज निर्मिती प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे धूर व धुळीमुळे वाघोदे, माळीज, गोराणे, नरडाणा, वारूड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे, पाण्याचे व पिकांचे नुकसान होत आहे व झालेले आहे. जिंदाल कंपनीने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान भरपाई द्यावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी वेळोवेळी जिंदाल कंपनी व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याने गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बैलगाड्या सोडून आंदोलन करण्यात आले. भर उन्हाळ्यात 41-42 तापमान असताना आंदोलनकर्ते व बैलजोड्या ताटकळत असताना प्रकल्प संचालक राजकुमार चौधरी हे आंदोलनकर्त्यांची कैफियत समजून घेत नव्हते. शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी गेट उघडून आत प्रवेश केला असता पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने प्रकल्प व्यवस्थापक चौधरी आंदोलनस्थळी आले तेव्हा त्यांना निवेदन देण्यात आले. 15 दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यावर 15 दिवसात मागणी निकाली लागल्या नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने 22 मेला मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, तालुका प्रमुख गिरीश देसले, मंगेश पवार, सर्जेराव पाटील, ईश्वर पाटील, राजू पाटील, हिरालाल बोरसे, योगेश पाटील, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, बळीराम पाटील, अरुण पाटील, उत्तम पाटील, रवींद्र ठाकरे, धनंजय कोळी, संतोष बोरसे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही शिवसेनेचे सर्व शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातले सर्व पदाधिकारी, इथले वाघोदे, माळीज, गोराणे, नरडाणा, वारूळ परिसरातले सर्व शेतकरी जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आम्ही आलो होतो. जिंदाल कंपनीला आम्ही या शेतकऱ्यांचं जे काही या परिसरातल्या शेतकऱ्यांचं धूर आणि धुळामुळे जे काही नुकसान होतं आहे याच्या संदर्भात आम्ही या इथल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत. आम्ही स्वतः शिवसेनेचे सर्व पदाधिकारी देखील त्यांची एकदा भेट घेतली आणि त्या भेटीनंतरसुद्धा त्यांनी दाद दिली नाही. त्यानंतर पुन्हा आम्ही महाशय जिल्हाधिकारी यांची 11 तारखेला भेट घेतली. भेट घेतल्यानंतर तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही. मग आज आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे सर्जेराव आप्पा आहेत, आमचे तालुका प्रमुख गिरीश देसले आहेत, आमचे दुसरे तालुका प्रमुख ईश्वर पाटील आहेत, जिल्हा संघटक मंगेश पवार आहेत, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील आहेत, हिरालाल बोरसे, संतोष माळी आहेत. हे सगळे पदाधिकारी आम्ही इथं आलेलो आहोत. आमचा उद्देश एकच होता की या परिसरातले जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या शेतीचं जे काही नुकसान होतं आहे त्या नुकसानीची भरपाई जिंदाल कंपनीने ताबडतोब दिली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथले जे या प्रकल्प हेड जे आहेत चौधरी म्हणून त्यांच्याशी आम्ही आता बोलणं झालेलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की या 8-15 दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही निश्चितच सोडवू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला आज दिलेलं आहे. जर समजा येत्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले ते नुकसान भरपाई त्यांना जर नाही मिळाली तर आम्ही पुन्हा 22 तारखेला या जिंदाल कंपनीवर पुन्हा धुळे जिल्ह्याची संपूर्ण शिवसेना या ठिकाणी येणार आहे. आणि मग त्यावेळेस जर समजा जिंदाल कंपनीचे अधिकारी जर आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय देऊ शकले नाही, शेतकऱ्यांना जर कुठली किंमत देत नसतील तर शिवसेना काय आहे हे त्या दिवशी त्यांना निश्चितच कळेल. अशा प्रकारचं मी त्यांना एक आव्हान देतो आणि त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी या जिंदाल कंपनीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई आमच्या शेतकऱ्यांना मिळवून द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. राष्ट्रीय स्तरावरील लघु उद्योग भारती धुळेच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे औद्योगिक वसाहतीतील ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोफत रक्त दंत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील लघु उद्योग भारती धुळेच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे शहराजवळील औद्योगिक वसाहतीतील ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड येथे मोफत रक्त दंत नेत्र तपासणी शिबिराचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अवधान तसेच लढिंग औद्योगिक क्षेत्रातील सर्व कर्मचारी, मजूर आदींची दंत, नेत्र तसेच रक्त तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करून औषधोपचार करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन लघु उद्योग भारती धुळेतर्फे करण्यात आले होते. यासाठी ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.
लघुउद्योग भारती ही लघुउद्योजकांसाठी कार्यरत राष्ट्रव्यापी संघटना आहे. लघुउद्योग भारती भारताच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अस्तित्व असणारी एकमात्र लघुउद्योजकांची संघटना आहे. लघुउद्योग भारती या संघटनेचा आज 30वा वर्धापन दिवस पूर्ण भारतात सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार होता. या अंतर्गत आज धुळे येथे ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये लघुउद्योग भारती धुळे इकाईतर्फे रक्त, दंत आणि नेत्र चिकित्सा, ओरल हेल्थ केअर, आईज चेकअप आणि ब्लड टेस्टिंग हा मेडिकल टेस्टिंगचा आरोग्यविषयक तपासण्यांचा कॅम्प म्हणजे शिबिर आम्ही इथे आयोजित केला होता. याच्यासाठी लघुउद्योग भारतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि अवदान औद्योगिक वसाहतीत आणि दळिंग औद्योगिक वसाहतीत असलेल्या सर्व उद्योजकांच्या येथील कर्मचारी, स्टाफ आणि मजूर यांच्यासाठी हा आरोग्यविषयक तपासण्यांचा शिबिर निःशुल्क करण्यात आला होता. यासाठी ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आणि त्यांचेच सर्व असलेले श्री कैलास काका अग्रवाल यांचा आम्हाला बहुमोल सहकार्य लाभलं आहे. सर्व सहयोग कैलास काका अग्रवाल आणि ओमश्री ग्रुपतर्फे आम्हाला करण्यात आलं आहे आणि लघुउद्योग भारतीमध्ये आज बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची, स्टाफची आणि मजुरांची मोफत आरोग्य तपासणी झाली आहे. यासोबतच सध्या निवडणुका असल्याने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानसुद्धा लघुउद्योग भारतीमार्फत राबवण्यात आलेलं आहे. यात तहसील कार्यालयामधून माननीय तहसीलदार मॅडम यांनी आमच्याकडे एक टीम पाठवली होती. त्यांनी पोवाड्यांद्वारे पथनाट्याद्वारे जनजागृती केली आणि मतदान करण्यासाठी प्रेरणा दिली आणि एक सेल्फी पॉईंट पण आम्ही इथे लावला आहे. प्रत्येक मजुराने, प्रत्येक कर्मचाऱ्याने मतदान करावा, मतदानाचा हक्क बजावा यासाठी संबोधन करण्यात आले, मार्गदर्शन करण्यात आले, प्रेरणा देण्यात आली आहे. सगळ्यांनी फेसबुकला, व्हॉट्सअपला, सोशल मीडियावर आपल्या सेल्फी पॉईंटमधून मैं मतदाता लोकतंत्र मजबूत बनाता अशा आशयाचा एक सेल्फी पॉईंट आहे. त्याच्यावर फोटो काढून सगळ्यांनी आपल्या स्टेटसवर, DPवर, सोशल मीडियावर ठेवलेले आहे म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जायला पाहिजे. अशा पद्धतीने मोफत तपासणी शिबिर आणि मतदार जनजागृती अभियान हे दोन्ही कार्यक्रम लघुउद्योग भारतीचा स्थापना दिवस प्रित्यर्थ आज इथे ओमश्री ॲग्रोटेकमध्ये केले गेले. यात शारदा नेत्रालय, जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अण्णासाहेब चुडामन पाटील स्मृती दंत महाविद्यालय, त्यांचा स्टाफ, डॉक्टर्स आणि थायरोकेअरचे डॉक्टर संजीव सिंग आणि चव्हाण डॉक्टर आणि NRHMचे बच्चाव डॉक्टर आणि त्यांची टीम आणि गवळी डॉक्टर या सगळ्यांनी आम्हाला निःशुल्क सेवा देण्यासाठी इथे उपस्थित झाले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शहराचे नामवंत वास्तुविशारद आर्किटेक्ट रवी बेलपाटक सर, ओमश्री ग्रुपचे सर्वेसर्वा आदरणीय कैलास काका अग्रवाल, श्रीराम देशपांडे सर, साहेबचंदजी जैन, राहुलजी कुलकर्णी, लघुउद्योग भारतीच्या मावळते अध्यक्ष या सर्व मान्यवर उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणावर सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली आहे. नवापूर पोलीस ठाण्याचे लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यास 50,000ची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले आहे. नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना तक्रारदार यांच्याकडून 50,000ची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले आहे. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाने ज्ञानेश्वर वारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत वाहनावर दगडफेक करीत वारे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गुजरातमधील गुन्ह्यात असलेल्या संशयिताला अटक न करण्यासाठी संबंधितांकडून नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी 1.5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र यापैकी 1 लाख रुपये ज्ञानेश्वर वारेंना मिळाले होते, परंतु उर्वरित बाकी असलेली रक्कम मिळण्यासाठी संबंधितांकडून ते मागणी करीत होते. मात्र याबाबत तक्रारदार यांनी अधिकारी वारे यांच्या विरोधात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणीअंती बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून 50,000ची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक वारे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात ज्ञानेश्वर वारे रंगेहात सापडल्याची वार्ता नवापूर शहरात वाऱ्यासारखी पसरताच नवापूर पोलीस स्थानक परिसरात शेकडोंचा जमाव जमला होता. वारे यांनी हुकुमशाही पद्धतीतून नवापूर तालुक्यातील नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून निष्पाप लोकांना आरोपी केल्याचा आरोपी नागरिकांनी यावेळी केला. पोलीस निरीक्षक वारे यांची कारकीर्द यापूर्वीही वादग्रस्त ठरली आहे. धुळे जिल्ह्यातील सोनगीर, चाळीसगाव रोड व दोंडाईच्या पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी दोंडाईच्या शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला होता. याचवेळी अधिकारी वारे यांनी हवेत गोळीबार केल्यामुळे मोठा वाद उठला होता.
तर आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात अधिकारी लाच घेऊनच सर्व कामं करत असल्याने या घटनेवरून अधोरेखित झाले आहे. धुळे शहरातील साक्री रोड लगत चंपाबाग येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळ्याच्या मालकी हक्कासंदर्भात न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय देऊन देखील पोलीस प्रशासन, दारूबंदी विभाग व प्रशासन न्याय देत नसल्याचा आरोप दुकानाचे मालक गुलाबराव लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. धुळे शहरातील साक्री रोड लगत चंपाबाग येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांच्या मालकी हक्कासंदर्भात न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय देऊन देखील पोलीस प्रशासन, दारूबंदी विभाग आणि प्रशासनाने न्याय देत नसल्याचा आरोप दुकानाचे मालक गुलाबराव लोंढे यांनी आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या लगत असलेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी सांगितले की महानगरपालिका हद्दीतील चंपाबाग येथे जगाशेठ लोंढे शॉपिंग कॉम्प्लेक्स 1993 मध्ये तयार करण्यात आले. यावेळी गाळा नंबर 5 त्यांनी 1994 मध्ये पुष्पजया प्रभाकर पाटोळे यांना विक्री केला. परंतु या गाळ्याचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे खरेदीदाराला तात्पुरत्या स्वरूपात गाळा क्रमांक 6 वापरण्यासाठी दिला. त्यानंतर गाळा नंबर 5 बांधकाम पूर्ण होऊन देखील संबंधिताने त्याला तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यास दिलेला गाळा क्रमांक 6 हा परत केला नाही. कालांतराने त्याने हा गाळा 2005 मध्ये सोनल दिलीप शिंदे यांना विकला. यानंतर गाळा क्रमांक 6 संदर्भात खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. विशेष म्हणजे या गाळ्यात एका मद्य विक्रीचे दुकान देखील कागदोपत्री स्थलांतरित करून घेण्यात आले. मद्य विक्रीचे दुकान सुरू असलेल्या गाळा क्रमांक 6 हा गाळा क्रमांक 5 असल्याचे दाखवण्यासाठी संबंधितांनी गाळा क्रमांक 5 खरेदी करताना दाखवलेल्या चतुसीमेमध्ये गोलमाल करण्यात आला. विशेषतः 5 नंबरच्या बाजूला सरळ 7 नंबर असल्याचा फेरफार करण्यात आला. तशी नोंद बांधकाम आराखड्यात देखील करण्यात आली. त्यामुळे आपण या संदर्भात 2009 मध्ये न्यायालयीन देवानी दावा दाखल केला. या दाव्याच्या कामकाजाच्या दरम्यान आपण पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने निकाल आपल्या बाजूने दिला. दरम्यान आपण जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना वेळोवेळी तक्रारी केल्या, मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आता आपण उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे देखील लोंढे यांनी यावेळी सांगितले. सदर मद्य विक्रीची दुकाने बेकायदेशीरपणे आपली मालकी असलेल्या गाळा क्रमांक 6 मध्ये सुरू आहे. त्यामुळेच आपण या गाळ्यातील मद्य विक्रीचे दुकान बंद करण्यात यावे अशी देखील मागणी केली आहे. मात्र त्याकडे देखील लक्ष दिले जात नाही. विशेषतः आपण ज्यांना वापरासाठी गाळा दिला होता त्यांनी देखील आपला विश्वासघात केला असून त्यांच्या विरोधात आपण कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माझं चंपाबाग साखर रोड येथे 8 गाळ्यांचं शॉपिंग सेंटर आहे. त्याच्यामध्ये 6 नंबरचं दुकान माझ्या मालकीचं आहे. परंतु तेथे सोनल शिंदे व गलानी हे बेकायदेशीररित्या लायसन नसताना दारूचा विक्री करता आहेत. त्याची बंद करण्यात यावी अशी माझी प्रमुख मागणी आहे. त्यामध्ये पण त्यांच्या विरुद्ध दावा केला होता. तो दावा माझ्या बाजूने लागलेला आहे आणि मी शासनाच्या सगळ्या स्तरावरून धुळ्यापासून तर मुंबईपर्यंतच्या सगळ्या कार्यालयांना मी पत्रव्यवहार केला आहे. परंतु मला पत्रव्यवहार कोणी न्याय देत नाही, कोणी दाद दिली नाही. माझ्या अर्जांची कोणी उत्तरही देत नाही, तक्रारीची दखल घेतली जात नाही. तर मला पत्रकार परिषदेतून माझ्या न्याय मिळावा अशी मी पत्रकारांकडे विनंती करत आहे. न्याय मिळाला नाही शासनाकडून तर मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना मसदी येथील ग्रामसेवक धुळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. जिंदाल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेना, ठाकरे गट व शेतकऱ्यांतर्फे बैलगाड्या सोडून रस्ता रोकत करण्यात आले आंदोलन. लघु उद्योग भारती धुळेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत रक्त, दंत, नेत्र तपासणी शिबिर संपन्न. 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना नवापूर पोलीस ठाण्याचा लाचखोर पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. आणि चंपाबाग येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्याच्या मालकी हक्कासंदर्भात प्रशासन न्याय देत नसल्याचा करण्यात आला आरोप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.